हिलशोध कुठल्या तंत्रीत होता हा भाई? आरामात आरामात आरामात. अरे पोर आहे पायाला काय लागलं? पाणी पाणी नको देऊ, पाणी नको देऊ लगेच. हिलशोध अरेने ब्रेकच नाही मारला. त्याची नाही चुकी, नाही माहिती मला, त्याला बोलून थांब तरी ना. हा ह्याची चुकी आहे. Okay, so it's 5:39 in the morning and finally we are ready to move. धन्यवाद. हे एंट्रीत मला आवडते, एंट्रीला पॉवर केलं लोकांनी. 5:30 to 6:30 मधला जो टाइम आहे ना राईडचा, आणि तो सगळ्यात बेस्ट टाइम असतो राईडचा. काय त्या टायमाला वाईब्स येतात. ही जी सकाळची मजा आहे ना यार बाईक राईडची, नाही भाई याच्यापेक्षा बेस्ट थेरपी तर तुम्हाला कुठे भेटणार नाही. आम्हाला निघायला ॲक्च्युली नाही ना म्हणता म्हणताना अर्धा एक तासपेक्षा जास्त लेट झालं आहे. आम्ही टाईम डिसाईड केला रात्री काल झोपतोय ना 4:30 पर्यंत निघू. 3:40चा अलार्म पण लावला, बट आम्ही लवकर जाग येत नाही. मुंबईला तुम्ही कितीचा पण अलार्म लावा, 2-2:30चा लावा, 3चा लावा, तरी पण मला जाग येते ऑटोमॅटिक. कारण की ऑफकोर्स ती मुंबई साईडला कधीच आपल्याला एवढी शांत एवढी झोप लागत नाही जेवढी इथे लागते. 3:40चा अलार्मचं तर काय असर झाला नाही आमच्यावर. बट येस मामा उठलेला, कारण की दूध बीत काढायला यायचं असतं गायचं त्यांना. त्या त्यांनी बघितलं तर आम्ही अजून झोपलो होतो, त्या त्यांनी हाक मारले तेव्हा आम्ही उठलो. तुम्हाला माहीत असेलच आपण सॅटर्डेला मॉर्निंगला ठाणे टू खेड बाईक राईड मारली. त्याची जर व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, इथे वरती आय बटनवर दिसत असेल. नक्की व्हिडिओ जाऊन चेकआउट करा. बॅग दादा एक साईडला आले खूप. ओके, लेफ्ट साइडलाच आहे खेड रेल्वे स्टेशन. इथून सीधा जाने का है 240 और 20 समथिंग किलोमीटर टुवर्ड्स ठाणे. चला, बाकी जेव्हापासून फुल केली आहे गाडी तेव्हापासून टोटल अजूनपर्यंत माझी 260 किलोमीटर चालली आणि अजून 40 किलोमीटर तर आरामात चालेल. म्हणजे 300 किलोमीटर तर दाखवते रेंज, बट हे बरोबर नाही आहे. कमीत कमी माझ्यामध्ये 350 तरी चालली पाहिजे फुल टँकवर, ज्याप्रमाणे चालवते ते. बाकी तेवढं 60 किलोमीटरमध्ये ना फर्स्ट प्रायोरिटी काय असतं माहिती का रायडरची, प्रत्येक रायडरची जेवढं पॉसिबल आहे ना तेवढं पॉवरवाला रस्ता कापून घ्यायचा आणि त्यानंतर ब्रेक घ्यायचा. ऊन यायला एकदा चालू झालं की. बाई क्लायमेट काय झालंय यार, खतरनाक. सतजन्मांची असेल पुण्याई म्हणून घडली वारी. बट माझा मीटर तर असं चालतोय. पनवेलला 166, महाड आहे 44 आणि पनवेलवरून पुढे अजून 40 किलोमीटर आपलं घर. म्हणजे टोटल 200 किलोमीटर इकडनं कव्हर करायचं आपल्याला. वाजलेत परफेक्ट 6:10. 200 किलोमीटरला मला वाटते 11-12च्या आत आपण घरी पोचलो पाहिजे. आणि वाटते असं नाही, कंपल्सरी पोचलो पाहिजे 11-12च्या आत घरी. तर उन्हाने आपली मजबूत लागणार, कारण की आपण 2-3 दिवस झाले कोकणात होतो, मस्त चिल वातावरण मध्ये होतो. ऊन बिन हा प्रकार आहे इकडे पटाक, बट झाडं बिडं असल्यामुळे प्रॉपर गरमी एवढी फील होत नाही. दादाच्या बॅगेचं जरा मला रिस्कच वाटते. दादानी पाठी बांधलेली त्याला माझ्यासोबत ना दरवेळेस असेल होतं. दर ट्रिपला कोकणच्या प्रत्येक वेळेस जेव्हा मुंबईला रिटर्न जायला निघतो ना तेव्हा आता एकच फिलिंग येतं मनामध्ये, भाई का चाललंय त्या गाडीमध्ये, का तू इथेच गावाला सेटल नाही होते. तुम्हाला माहिती आहे का माझ्या वर्षभरातला 90% राईड ना कोकणातच का असतात. कारण की कोकणात सारखं जे सुख ना, कोकणात जी मजा येते ना, ती मजा ना मला वाटत नाही कुठे बाहेर येईल मला. टनल तर तुम्हाला माहीत असतील, हे आहेत आपले कशेडीचे टनल्स, नवीन बांधलेले लेपणी टाकणार कामध्ये आला. बाकी या टनलचं मी असं स्टोरी ऐकतो ना आजकाल, दिवसातून ना 2 ते 3 रायडर्स इकडे पडतातच आहेत. 2 ते 3 बाईक्स वाले इथे पडतातच आहेत घसरून. असं का ते मला अजून पण नाही समजले. कारण येताना पण मी त्या साईडने आलो, या टनलमधून आलो, मला तर काही फील नाही झाला. जाताना पण या टनलमधूनच चाललो मी.
तरी पण काय असं दिसत तर नाही कुठे माती बिती पडली का काय. आता हेच पाणी बिरीत आहे, आता एवढं पण बघून चालवत नाही लोक बाईक. ठीक आहे, रस्ता कापते हा टनल खतरनाक. व्ह्यू बघा कसा आला खतरनाक. आता निघालो तेव्हा 50 किलोमीटरची रेंज दाखवत होती, पासून निघून 30 ते 40 किलोमीटर कव्हर झाले ना. आता पण 100 किलोमीटरची रेंज दाखवतो. हाच आहे तो पोलादपूरच्या आधीचा घाट. इकडनं 5 किलोमीटर वरती पोलादपूर आहे. राईट साईडला व्ह्यू अजून खतरनाक होत चाललाय यार. कॅमेरा बंद करायची इच्छा होत नाही माझी. रस्ता तर हा यार, एक तो गोष्ट आहे, रस्ता गावचे बनतात कडक, बट हे लँडस्लाइड मुळे ना त्याची वाट पण लागत असते. डबल सीट ना मला कधी कॉन्फिडन्स येतच नाही लीन मारायला. का माहित का, हलकी पुलकी मारतो पण आपली जी मी सोलो मध्ये मारतो ना ती नाही मारत. भाई पोलादपूरला काय वातावरण झाले. खालचा लेअर पूर्ण रस्ता, त्यावरती झाड, त्यावरती अख्खा फॉग, त्यावरती परत डोंगर, त्यावरती डायरेक्ट ढग. या असे व्ह्यू जर एन्जॉय करायचे असतील, ही जर अशी राईड एन्जॉय करायची असेल तर सकाळची झोपमोड करावी लागतेच. ओके, 6:40 झालेत. इकडनं मानगाव आहे. टोटल 40 to 50 किलोमीटर समथिंग काहीतरी पोलादपूरवर. सो मानगावलाच जाऊन ब्रेकफास्ट करू. जर आपला तो समृद्धी हॉटेल ओपन दिसला तर ठीक, अदरवाईज दुसरीकडे करू ना. पण मानगावलाच थांबू काहीतरी डायरेक्ट. चला, सूर्यदेवता आलेत, त्यांनी सांगितले तुमचा टाईम जवळ आलाय, लवकर कव्हर करा, नाही तर मी तुम्हाला वरून कव्हर करतो. वीर रेल्वे स्टेशन गेलं मागे. आता आपल्याला बऱ्यापैकी कांडेडा रोड फेस करावं लागेल. बट येस भाई, परफेक्ट 7 वाजलेत. ते बघा, फिलिंगला ब्रेक घ्यावं लागेल आता मला, कारण की पावापासून बिचारी काठी ब्लिंक करते. नशीब भाई भेटलं. फिलिंग करून घेऊ तर फुल करा. ओके, बाईकचं तर पोट फुल केलं आपण पद्धतशीर एकदम. 400 किलोमीटरची रेंज पण दाखवते. आता टाईम आहे आपल्या पेटपूजेची थोडीफार. सो मानगाव आहे इकडनं 15 किलोमीटरवरती. मानगावलाच जाऊन समृद्धी हॉटेलला ट्राय करू ब्रेकफास्टसाठी. तिकडे भेटलं तर ठीक, अदरवाईज साईडला अजून एक हॉटेल आम्ही येताना बघितलं, तिकडे ब्रेकफास्ट करू. बट कुठे नवीन जागी मी ब्रेकफास्ट बिलकुल करणार नाही. पेट्रोल फुल असेल ना गाडीत की किती बरं वाटतं गाडी चालवायला, आणि किती स्मूथ चालते गाडी. ओके, 7:30 झालेत अँड वी आर ॲट मानगाव. चला, दुकानं तर ऑलमोस्ट बंद आहेत, म्हणजे समृद्धी हॉटेल पण बंद असणारच. हॉटेल समृद्धी आत्ताच ओपन होतंय, बंद आहे. सो तिकडेच जाऊ. सागर बघूया तिकडेच ना, बंद आहे बघा. लेफ्ट साईडला आहे मानगाव बस स्टॉप. पार्किंगचं काय करणार पण तिकडे, इथेच बसतो, झोपू तिकडे मग आपण. चलो लेट्स गो. नवीन काहीतरी ट्राय केलं नाही, सॉरी नवीन नाही, जुनंच हॉटेल आपले, ऑलरेडी खाऊन झाले माझं, म्हणून मी इथे घेऊन आलो त्यांना. बरेच टेस्ट मस्त आहे. तिकडनं जरा जायला बसला बोललं की ना उत्तर. त्याला माहिती ना भाई कुठे माती खाऊ शकतो मी. बस आता जमेल, डायरेक्ट पाय टाक. आता येणार कर तू जरा, जिकडे तुला इद्दतशीर करून तुझं तिकडे नको तिकडे उभारायला राहतो. ओके, सो परफेक्ट 8 वाजलेत अँड आता आपण निघालो आहोत मानगाव वरून. इथून आहे प्रॉपर आपलं लोकेशन 130 to 140 किलोमीटरच्या आसपास. एम करू 10:30-11च्या आतमध्ये पोहोचू आपण, कारण की आता पुढे कुठलाच ब्रेक नाही घ्यायचा आहे. फ्युलिंग ब्रेक झालाय, आपला ब्रेकफास्ट ब्रेक झालाय, प्रॉपर तिघं पण फ्रेश झाले, मस्त पद्धतशीरवाले. आता फक्त गाडी पळवायची. ओ हो, काय क्लोज कॉल केलाय. लहान थोर आया बया करती देवाच गुण गाया ए सदानंदाचा गजर, सदानंदाचा
गजर सदानंदाचा हे खंडोबारायाच येडवाई लागल मुरडीला लागल मुरडीला येड माझ्या लागल वाऱ्याला. शाडो बघा कशी दिसते आमची. सागरचे कुठले केस उडतात असे. ओके, अजून एक गुड न्यूज कोकणकरांसाठी. इथे अजून एक टोल नाका बांधतात गव्हर्नमेंट. लास्ट आहे तो कशेडीच्या आसपास आहे कुठेतरी, आणि हा एक नवीन आता बांधलाय. काय माहित कधीपर्यंत ओपन करतील. म्हणजे जेव्हा काय ओपन करतील 2 ते 3 तर टोल आरामात, 2 टोल तर आरामात लागणार आहेत चिपळूणला जायपर्यंत. ओल्ड मुंबई गोव्याला पण भाईने ब्रेकच नाही मारला. कुठला झोपेत होता. उतर उतर उतर. कुठल्या तंत्रीत होता हा भाई. आत्ता जस्ट समोर. आरामात आरामात आरामात. अरे पोर आहे तिथे इथे काच आहे साईडला साईडला. कुठे लागलं असं. बस बस खाली बस खाली बस. थोडं काय टेन्शन नाही, घाबरू नका. चल होईल ते सगळा. टेन्शन काय घेऊच नको. पायाला काम लागलं. पाणी पाणी नको देऊ. पाणी नको देऊ लगेच. हा तो फुटला आहे मातला. तो फुटलाय आतमध्ये. तो बाबू आहे. अरे ब्रेकच नाही मारला. त्याची नाही चुकी. माहितीये मला. त्याला बोलून थांब तरी ना. हा ह्याची चुकी आहे. कसं अरे पाठून कंटेनरला ढोकला येऊन. आता झाला. आता जस्ट तुमच्या आई झाला. हा माझ्या पुढेच होता हा. कंटेनर गेला पुढे. नाही त्याची चुकी नव्हती. याची चुकी होती. हा थांबलाच नाही. अरे मी तिकडे स्लो झालो. पण हा मी बोलो स्लो का होत नाही. स्लो का होत नाही म्हटलेला सरळ जायचंय. पण आज नंतर त्याला अचानक जाग आले तरी हँडल हे करून पाठवून ठोकला शेवटी. फुटलाय आतमध्येच आहे. चल बस सागर. भाई बसा. आज तो ब्रिजच्या वळखा नागायचा जो आपला डायरेक्ट त्या साईडला फेकतो. खालून गेला लेप मारला तर अलिबाग. नाही बाकी मगाचा तो सीन बघितला का काय झाला. मी कॅमेरा लेट चालू केला ॲक्च्युली. बट मी सीन एक्सप्लेन करतो. तिथे ना डायव्हर्जन होतं राईट साईडला. सरळ ना काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू होतं. दॅट्स तिकडे डायव्हर्जन दिलेलं. आणि कंटेनर समोरचा मी लांबूनच बघितला. म्हणजे ती बस आहे ना तसं मी त्याला लांबूनच बघितलं. कंटेनरने राईट दिला आणि तिकडे राईट लेनला थांबलेला. कारण मोठा असं कंटेनर लगेच राईट बसत नाही त्यांचा. तर थांबलेला हळूहळू मारला राईट. आणि पाठून ट्रकवाला चाललेला. त्या कंटेनरला बघून ना मी पण स्लो झालो की चल राईट टर्न आलाय. स्लो व्हावं लागेल. डायव्हर्जनला कधी कधी प्रॉपर रोड नसतो. त्या लोकांनी माती बिती टाकलेली असते. तर हळूच जाऊ. पण हा भाई माझा समोरचा ट्रकवाला होता स्लोच होत नव्हता. म्हणजे लगभग त्याच्या जवळ जायपर्यंत पण तो स्लो नाही झाला. त्याला लेजिट ठोकला वाढून तो. त्यानंतर त्याला शुद्ध आली. आणि जो ठोकला आणि जी आमची झणझणी उडाली फाटून. आई साहेब काय ठोकलाय तो फाटून. म्हणजे असं नाही की त्याने 10% पण ब्रेक अप्लाय नसेल केला पूर्ण त्या सीनमध्ये. अशाच फ्लो मध्ये गेला डायरेक्ट ठोकला. म्हणजे तो 101% तो झोपलेला. व्ह्यू चेकआउट करा काय खतरनाक आलाय. सक्सी वाटतंय ना. बट भाई मी विचार करतोय की त्याच्या समोर तो कंटेनर होता म्हणून तो त्याला जाऊन ठोकला. पण तिकडे स्टेबल झाला. फक्त त्या ट्रकला नुकसान झालं थोडंफार. त्या माणसाला झालं. त्यात कंटेनरच्या जागी चुकून कोण बाईकवाला वगैरे असता कारवाला वगैरे असता तर भाई हा त्याला चिरडून मोकळा झाला असता. डायरेक्ट पुढे जाऊन डिवायडरला आपटला असता. कारण की तो सिद्धीतच नव्हता. तो झोपलेला त्याची.
ज्याप्रमाणे तो कंटेनरला ठोकला वाटवतो. असे भाई एवढे रिस्क घेतात का समजत नाही. त्यासोबत ना एक पोरगा होता लहान, त्या लहान पोरला पण थोडंफार लागलेलं, माणसाला मजबूत लागलेलं. आणि त्या माणसाचं नशीब चांगलं ना, तर माहित नाही मला डोळा फुलला का काय सीन झाला, पण त्यांनी ऍक्सिडेंटच्या पकडा 2-1 सेकंड का 5-1 सेकंद आधी ना पाय बाहेर काढलेले आहेत. तो ब्रेक बिक मारत नाही बसला वाटतं. जर त्याचे पाय तिकडे असते ना स्टेअरिंगच्या खाली, तर मला वाटतं त्याची लोअर बॉडीचं काम फिट झालं असतं. कारण की ज्याप्रमाणे त्याची बॉडी आतमध्ये डॅमेज झालेली, मग असाच होता ट्रक सेम, आणि पूर्ण आतमध्ये गेलेलं सगळं. डेंजर भाई डेंजर. वाव, परफेक्ट 10ला 5 मिनिटं बाकी आहेत. अँड आपण पनवेलच्या लेफ्ट टर्नवर पोचलो. पण चलो लेट्स टेक अ स्मॉल ब्रेक. इथे एक ब्रेक घेऊ, तर पुढची जर्नी कंटिन्यू करू. 6वी शोधू त्यासाठी आधी. चार तास आलो. 200 चेन क्लीनर, चेन क्लीनर, ल्यूब नहीं क्लीनर चाहिए. ल्यूब है और नहीं दूसरा यही है. सो खेळला जी काही मजा केली ती सांगायची राहिली माझी पूर्ण ट्रिपची. फर्स्ट थिंग तर ज्यासाठी गेलो ती सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जत्रेसाठी. सो जत्रेमध्ये ना सगळ्यात मेन कार्यक्रम असतो तो लाटेच असतो. आम्ही पोहोचलेलो सेकंड डेला, फर्स्ट डेला दादा गेलेला, पण सेकंड डेला जे काही शूट भेटले ना भाई खतरनाक. मी क्लिप इथे लावलंच, त्या क्लिप्स बघा, पॉवर वे वाईल्डच पॉवर. तिकडचं तर आता मला क्लायमेट जे झालेलं ना, पर इथं हा कार्यक्रम झाला सगळा संध्याकाळी. त्यानंतर आम्ही परत घरी आलो, मस्तपैकी फ्रेश झालो, खाल्लं पिल्लं, आणि रात्री परत कार्यक्रमसाठी गेलो. त्रिवम प्रोग्राम होता, तो पण प्रोग्राम मस्त एन्जॉय केला. 1:30-2 वाजेपर्यंत येऊन झोपलो पद्धतशीर. आणि दुसऱ्या दिवशी गेलो आपलं आवडतं काम करायला, ते म्हणजे पोहायला. भाई किती वेळ पोहलो असेल तिकडे आम्ही, 2.5 ते 2 तास तरी पोहत होतो पद्धतशीर. मस्त नदीकाठी बसून पद्धतशीर तिकडे तोडलेली जांभळं एन्जॉय करत होतो. एक बघू आता घोडे कमांडो टाटा झाड तोडणार होता. सो कालच्या संध्याकाळी तर आम्ही क्रिकेट खेळायला गेलो ना, तेव्हा तर क्रिकेट विकेट तर झालं खेळणं, पण त्यात ना पाऊस पडला हलकासा, आणि पावसानंतर जो रेम्बो आलेला ना कडकवाला, गावी रेम्बो पण बघायला भेटला. त्यामुळे जस जसं मुंबईच्या साईडला चाललोय ना, जस जसं जवळ चाललंय ना मुंबईच्या, तस तसं माझं टेन्शन परत वाढत चाललंय. कामाचं विमाचं इकडचं तिकडचं मला टिंका का माहित का भाई. तिकडे गाव साईड होतं, किती चिल होतं, एक नंबर. सो पुढचा संडे पण आहे आपल्याला आता फ्री. पुढच्या संडेला पण एक राईड मारू शकतो. आणि 4th सॅटर्डे संडेचा एक प्लॅन चालू आहे, तो जर ड्रॉप झाला तर सॅटर्डे संडे पण कुठेतरी मस्तपैकी राईड करून येऊ. काय नाही, उन्हाळा आहे ना तोपर्यंत छोटे छोटे करून घेऊ आपण प्लेसेस. कारण पावसाळ्यात तर भरपूर फिरायचं आहे, भरपूर काही प्लेसेस माझ्याकडे, अख्खी लिस्ट आहे. आणि बाकी डेली अपडेटसाठी
इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबवरती आपले अपडेट आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा येतो. इंस्टावर आपले डेलीचे असतात काय नाही का अपडेट. सो हा माझा इंस्टा आय डी आहे. आता एवढे जवळपास मी सॅटर्डे संडे मंडे 3 दिवस झाले गावी होते. 3 दिवस प्रॉपर अपडेट माझे इंस्टाग्रामच्या स्टोरीवर होते. सब ब्लॉगात इथे सेंड करतो. ऊन आता डोक्यावर आले, जसं की मी निघताना बोललेलो 11:30 तर नाही पोहोचलो ना, आता ऊन खाऊन टाकेल आपल्याला. तरी पण बघायला गेलं ती उन्हाची सुरुवात आहे. अजून प्रॉपर ऊन चालू नाही झालंय, बट स्टील प्रॉपर ऊन चालू व्हायच्या आपल्याला घरी पोचायचं आहे. सो ब्लॉग इथे सेंड करतो. भेटू आता नेक्स्ट अशाच कुठल्या तरी राईडच्या किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल अँड टेक केअर. बाय बाय. राईड सेफ अँड ऑलवेज मूव्ह हार्ड. बाकी माईकची क्वालिटी कशी वाटली नक्की कमेंट डाऊन करून सांगा. सोनीच्या माईकच्या आपल्या. भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पीस आउट. असे रस्ते बघून हळू चालवायची इच्छा नाही होत. ये पटपट आता, ये पटपट. नाही राहू दे, चांगला वाटतं.